तर गाईस स्वागत तुमचं आपल्या अजून एका नवीन अशा व्लॉगमध्ये. ना आज मम्मीनं सकाळी 5 वाजता उठवलं मला, कारण कंदुरीला जायचं आहे मावशीच तिकडं म्हणजे दुसऱ्याच गावाला जायचं आहे. थोडंसं लांब आहे म्हणून थोडं लवकर उठलं. आता आंघोळ करायची मग जायचं आहे. आणि अशी झोप आहे माझ्या डोळ्यात तरी उठलं आहे मला आज सकाळी. तर आजचा ब्लॉग कंटिन्यू करा. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडेल, तर कंटिन्यू करा आजचा ब्लॉग. तर गाईज आम्ही आलो आहे 5 रोडच्या पुढं आंबडच्या जवळ आंबडला जायचं आहे आम्हाला. सकले ती बाबाला बोकड कापायचे. हे आमचा दत्ता भाऊ आता एक घाट लागणार आहे आंबडचा, डोंगर पिंगर, आणि इकडं पोरं चालले धार मारायला. दत्त्या कस काय थंडी वाजते. हा. आणि भाई इकडं सकाळचं वातावरण पहा. हा सकाळची किती वाजले दत्त्या? डोंगर बिंगर किती वाजता उठला जाते तो आज सकाळी? आणि सकाळी काय पाहिजे लेकराला 5 वाजता उठून आंघोळ घातली गाऱ्याचं. लई थंडी वाजली भाई. आम्ही चाललोय आता आंबडला, आणि मामा मला असे डोंगरात थांबिलंय मला आता पैसे मागू राहिलेत. तिकीट खर्ची नाही दिली तर सगळ्या डोंगरात सोडून देणार आम्ही इथं. कोणालाही गाडी नाही गाडी तर सोडून सर डोंगरात जबाबदारीवर आलो काय हरकत नाही. तुम्ही इथं कपडे बिपडे घाण ठेवा, पण पैसे द्या तुम्ही. आता घरी नाही पैसे विषय झाला आता विषय झाला. चला तर चाललो आता बोकड कापाल आम्ही. बोकडाचा कार्यक्रम करायचा आज या बिचाऱ्याची कुर्बानी द्यायची. मरण दिसून राहिला हार घेतला भाई. आता बोकडाला हार बांध पैसे देऊन टाक. चला हार घालता तुला हार घालू नको ना. हार खायच्या डोक्यात त्याचा. तू आता हार खाय तुला बर्थडे आहे भावाचा. जलस साऱ्या गावाचा. एकदा बाहेर मार काढून त्याच्या अरे क्या हुआ? तर गाईज बोकड बिकड कापलंय, बघूला शिजायला पण टाकलंय आता. आणि इकडं थोडं गावात चक्कर मारायला आलतो. गावात म्हणजे इकडे आयरणात आलतो, काय साठी आलतो आता त्यांनी सांगत तुम्हाला. पण या गावात आहे ना भाई करमत नाही राहू. उदास लागत काय माहित कम तुला करमत काय सांग बोगाची. म्हणजे मला पर्सनली तर भकास लागू राहिलं काय माहिती. माझे नेऊ राहील बघूत काय होतं काय नाही. अजून दिवसभर इथंच राहायचं आपल्याला. तर भाई दाता बोन घेतला आमचे चाकू. जाते बाहेर कसं निघत रे. गाडी झाली लागन थांब दाखी मला एकदा व्हिडिओ. हे बा चाकू गाडी चावी लावून घेतल्या त्यालाच लावून घेतलं. कुठं लागला होता गेले ते वळकन तुला फेमस झालं. आमचं जेवण बिवण झालं तर आम्ही चाललो होतो थंड बिंड प्यायला काहीतरी. आणि ते समोर कॅमेराला ब्लोर झाला मग. इकडे नाद लागत होती. तर ते समोरचे मामा दिसत ते म्हणजे आपल्याला एक रील शूट करायची. तर ती रील शूट करतो आता. चला दाखवतो तुम्हाला काय रील. आणि हो त्याचा कलाकार आहे. खाली काय पण आमच्याकडे पैसे नाही काही. पैसे नाही म्हणजे तुम्ही आले कस काही पर्यंत. आम्हाला शेवगाव तुम्ही भेटले आलेच बसून. पैसे नाही खर्चीला काही नाही. खर्चाला पैसे पण नाही आणले तुम्ही. पण आता आम्ही खाली येऊन काय करावं बरं आता. खाली येऊन आता मग पैसे आपल्याला गोळा करायला केलं. तुमच्याकडे आहे का? माझ्याकडे आहेत पैसे 200 रुपये. आपण ते सगळं भागल का आपलं? सगळ्या 200 रुपयात कसं काय वागेल मला. 50 तरी द्यावं लागतं. काहीतरी करावं. बरं आता मग वर्गणी करू आपण. असं करू काहीतरी. या तुम्ही एकदा खाली या. तुम्ही एकदा भाडं दिलं नाही काहीच नाही. तुम्हाला खर्ची पण द्यायची वरून आपल्याला.
गावाकडे गेलं त्यांना नक्की ना सगळं 50 गोळा करून किती करू 1 2 3 4 5 6 300 रुपये गोळा करायला लागणार आहे माझ्याकडे 200 मग अजून 100 रुपये लागणार आहेत आपल्याला. आता कोणाला विचारावं कडे पाहुणे रावळे हो पप्पू शेठ 100 रुपये भेटते का हा नाही हे पाहुणे द्यायला तयार आहे आपल्याला हा मग तुम्हाला 50 रुपये देतो पण मग तुम्ही परत द्यायचे बरं का नक्की ना हा. सगळं भाडं तोडं भाडं बिडं धरून सगळं तुम्ही रिटर्न द्यायचं तुम्ही म्हणायचं नाही मग मी आलो आणि तुम्ही आणलं असं काय म्हणायचं नाही सगळे पैसे रिटर्न द्यायचे आज आपण या पाहुण्याकडून घेऊन राहिलो यांना फोन पेला आपल्याला मारायचे नक्की ना बरं बरं ठीक ओके तुम्हाला तर भाई तो नाव काय प्रमोद प्रमोद आडनाव सांग ना दराडे प्रमोद दराडी कोणतं गाव आहे तुमचं पिंपळगाव पागुरी पिंपळगाव लवकरच फॉर्मला येणार आहेत गाडी रील बिल बनवतात रील स्टार होणार आहेत यांचे तोंड बघून घ्या एकदा तोंड पाहिजे लवकर कोणतं तोंडाच आहे स्वीटी तर यांचं बोकड होतं यांची कंदरी होती आणि ह्यो गडे माळकरी आहे त्यांचं बोकड असून येणेच नाही खाल्लं त्याला मग नाश्ता बिस्ता चारीला पोरी भाजी क्वालिटीला येईल क्वालिटी क्वांटिटी नाद नाही करायचा हे बघ क्वालिटी हॉटेल यार हॉटेल पालचं पाडा चला तर काय तिथं आंबड मध्ये शिवाजी महाराजाचा पुतळा आहे पुतळा पाहा किती भारी छत्रपती शिवाजी महाराज की आणि आम्ही चाललोय आता घराकडं आमचं झालंय आपलं बोकडं बिकडं पेट पूजा पेट पूजा झाली नसता होती आमची मेजर मामा हे पण एक युट्यूबर आहेत भाई यांचं पण चॅनल सबस्क्राईब करा चॅनलचं नाव सांगा तुमचे तर काय आम्ही थांबलो होतो पैठण मध्ये आणि असा किस्सा आहे म्हणजे काय म्हणते ते काय म्हणतात मेजर त्याला ते प्रथा सकलदी बाबत बघून येतानी म्हणजे गंगाच्या अलीकडे जे तुम्ही पाणी लवणी कालवण भाकरी तिथं ते तुम्हाला खायला लागतं तो इथं ते सोडून जायला हा ते इथंच ही गंगा आहे समोर आणि गंगाच्या अलीकडे सारं सोडून द्यायचं काय असेल ते आता चाललंय पैठण मधून खाली गेले म्हणा 30 किलोमीटर शावगाव पोहोचत घरी आता घरी म्हणजे गेल्यावर भेटत तुम्हाला डायरेक्ट हे आमच्या पैठणची गंगा आहे अजून लय पाणी आहे तिला तर गायच आम्ही आलो आता शावगाव मध्ये आणि दत्ता भाऊची तिथं गाडी लावली होती ज्यांच्या घरी लावली होती ते करायला गेलेत कुलपलो आता दुसऱ्याच्या गाडीवर जावं लागेल म्हणजे आमच्या गाडीवर जावं लागेल म्हणजे आपला फोन करून बोलावं लागेल नाही तर गाईज आजचा व्लॉग मी एंड करतो भैया तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया एखाद्या नवीन व्लॉग मध्ये